Love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up! It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. आज आमचा चित्रपट रिलीज होतोय, धोंडी चंप्या एक प्रेमकथा. तर मी एवढंच सांगेन, आदित्य नावाचा कॅरेक्टर मी करतोय आणि भरत सर म्हणजे उमाजी शिंदे हे माझे वडील दाखवलेले आहेत. आणि आता नाव ऐकून तुम्हाला असं वाटेल की धोंडी चंप्या एक प्रेमकथा कसं ऑफबीट नाव आहे. खरं तर असं आहे की आमची चंपे असती आणि वैभव मांगले जे माझे सासरे होतील का हे चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेल. त्यांचा धोंडी असतो. सो धोंडी चंप्यानंतर बॅकड्रॉपला आहे, संपूर्ण गोष्ट ही माझी प्रेमकथा आणि भरत सर आणि वैभव मांगले यांच्यात एक भांडण आणि त्यातून होणारी गंमत हे अशी ती कम्प्लीट स्टोरी आहे. सो आज चित्रपट रिलीज झालाय. लवकरात लवकर जाऊन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघा. धन्यवाद. आजपासून चित्रपट लागतोय धोंडी चंप्या एक प्रेमकथा. हा धमाल विनोदी चित्रपट आहे. जसं तुम्ही माझे बरेच चित्रपट पाहिलेत, पछाडलेला माहिती तुम्हाला, डोळेबाग, बाबा लगीन, विविध प्रकारचे पिक्चर पाहिले असतील. पण हा एक पिक्चर आहे, हा पण वेगळ्या पद्धतीचा आहे, टाइमपास पिक्चर आहे. आपण आपल्या फॅमिलीला, मित्रमैत्रिणींना घेऊन हा चित्रपट पहा अशी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला जाता सांगतो, ऑल द बेस्ट, बाय बाय, परत भेटू आपण. I'm immortal. When I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm सोड. आता आम्हाला इथं सोड. भरत जाधव, निखिल चव्हाण. आमच्या आजच फिल्म रिलीज झाली आहे, धोंडी चंप्या एक प्रेमकथा.
आणि प्रमोशनसाठी आम्ही फिरतोच आहे. या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पण विनंती करतो आहे की चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. धमाल आहे, मस्त मनोरंजन आहे आणि आता वर्ष अखेर चालू आहे आणि हसता हसता धमाल करत करत या वर्षाला आपण बाय बाय करूया, नवीन वर्षात परत पदार्पण करत आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल. मी वैभव मांगले, निखिल आहे, सायली पाटील आहे, प्रभाकर मोरे, बरीच गँग आहे. तुमचं छान मनोरंजन होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आमचे ज्ञानेश भालेकर, त्यांची पण एक आधी फिल्म गाजली होती ती म्हणजे गोलमाल, ज्यात मी होतो. ही पण गाजेल, अर्थात तुम्ही सगळ्यांनी पाहिल्यानंतर. त्यामुळे विनंती करतो, चित्रपट पहा. धोंडी चंप्या एक प्रेमकथा. निखिल सर, काय सांगू इच्छिता? काय उत्साह होता आज कॉलेजमध्ये प्रारंभला भेट दिली भरत सर आणि तुम्ही, आणि चित्रपटाविषयी काय सांगणार? नाही, प्रारंभालाच आम्ही भेट दिली. प्रमोशनची गडबड चालूच आहे. खूप मस्त रिस्पॉन्स होता, खूप एनर्जी मिळाली. सकाळ सकाळ आम्हाला एक एनर्जीने, पॉझिटिव्ह एनर्जीने आम्ही पुढे जातो आहे. आणि आजच आमचा चित्रपट रिलीज झाला आहे. तर एवढंच सांगेन की धोंडी चंपे एक प्रेमकथा ही रॉमकॉम आहे, रोमॅन्टिक कॉमेडी मूवी आहे. निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. दादा, बिग बॉस किती फॉलो करताय, काय सांगाल? पण विनर होणार काय वाटतं? आता मला कोण विनर होईल मला काय सांगता येणार नाही, कारण का मी तितकंसं फॉलो नाही करत आहे. कारण आम्ही आता तुम्ही बघता गेले एक महिनाभर ह्याच गडबडीत आहोत. त्याच्या आधी शूट करायला आम्ही आउट ऑफ इंडिया होतो, त्यामुळे तितकंच फॉलो करणं झालं नाही. पण जो कोणी विनर होईल तो सगळ्यात भारीच असेल. थैंक यू. देखिए, बहुत ही इम्पोर्टेंट क्वेश्चन है कि आखिर प्रारंभ क्यों. मैं खुद स्टूडेंट था और नवी मुंबई में जितने कॉलेजेस थे सबका एक इंटर कॉलेजिएट या इंट्रा कॉलेजिएट फेस्ट होता है. बट उसमें एक प्रॉब्लम रहता है कि उस कॉलेज में ही बच्चे अपना परफॉर्मेंस करते हैं, आपस में कॉम्पिटिट करते हैं. लेकिन जब हम मुंबई जाते थे तो वहां जेवीएस का मल्हार बहुत बड़ा फेस्ट है, बहुत नाम है उसका. ऐसे मुंबई साइड में बहुत फेस्ट होते थे. नवी मुंबई में ऐसा कोई फेस्ट नहीं था जिसका पैन मुंबई, रायगढ़, थाने लेवल पे उसका इम्पैक्ट हो. तो 2015 में हमारे माइंड में आया कि क्यों ना हम नवी मुंबई में जो हमारे बच्चे हैं, जो हमारे नवी मुंबई का क्राउड है, हम उसको भी एक ऐसा प्लेटफॉर्म दें जिससे कि दे कैन कॉम्पिटिट विथ थाने, रायगढ़ एंड मुंबई के स्टूडेंट्स एंड कॉलेजेस के साथ. सो 2016 में हमने इस परिकल्पना को धरातल पे उतारा, इसलिए हमने इसका नाम रखा प्रारंभ नवी मुंबई. सो प्रारंभ मीन्स टू द बिगिन. जब प्रारंभ हमने स्टार्ट किया उस साल, फर्स्ट साल लगभग 300 कॉलेजेस के बच्चों ने पार्टिसिपेट किया और लगभग 61 इवेंट्स थे. और फर्स्ट ईयर 7 डेज का प्रोग्राम था. फिर सेकेंड ईयर से हमने एक नया कॉन्सेप्ट ऐड किया, प्रारंभ की कैंटीन. मैं हमेशा से बिलीव करता हूं कि किसी से डोनेशन मांग के किसी की हेल्प करना से कुछ पर्पस सॉल्व नहीं होगा. हमें हमारी जो यंग जनरेशन है, जिसको हम बोलते हैं कि कुछ सेंसिटिव नहीं है, उनको कुछ फर्क नहीं पड़ता है, मुझे लगता है कि ऐसा बिल्कुल नहीं है. बच्चे बहुत ही सेंसिटिव हैं, बट उनको सही मार्ग दिखाना चाहिए हमें. तो हम लोगों ने प्रारंभ की कैंटीन के मार्फत क्या किया कि कॉलेज सब कुछ प्रोवाइड करता है बच्चों को मार्केटिंग पार्ट पे ध्यान देना है बस. उस पे उनको इनकम का 10%, मतलब अगर आप प्रॉफिट वाइज देखेंगे तो अराउंड 35% तक उनको मिलता है. एंड जो 90% हम बचता है अमाउंट, वो हम उनको चैरिटी में डोनेट कराते हैं. तो बच्चों जो मेहनत करते हैं उससे उनको पैसा भी मिलता है. प्लस हर साल हम एक टारगेट रखते हैं. लाइक पिछले 5 साल से हमारा फिक्स टारगेट था कैंसर पेशेंट की हेल्प करना. जो खारघर में टाटा कैंसर हॉस्पिटल है, तो वहां जिन लोग को पैसे की वजह से नहीं ट्रीटमेंट हो पाता, बहुत बड़ी अमाउंट हम नहीं दे पाते, लेकिन इस फेस से जो भी होता है उसका कुछ हिस्सा हम उनको करते हैं. और हर साल एक अलग इंडिविजुअल टास्क रहता है. जैसे 2017 में हमने 50 गर्ल्स को अडॉप्ट किया था और उनका 1 साल का एजुकेशन स्पॉन्सर किया. 2019 में हमने HIV इन्फेक्टेड बच्चे हैं डिजायर सोसाइटी के अराउंड 32, तो हमने उनको 2.5 लाख का फंड दिया था, प्लस पूरे साल में उनका फूड स्पॉन्सर किया था. सो एक सामाजिक उपक्रम बना दिया हमने ताकि बच्चे फेस्ट भी एंजॉय करें और समाज के प्रति अपने उत्तरदायित्व को भी समझें.